आजकाल आपण वर्तमानपत्रात नेहमी बघतोय की बरेचसे लहान मुलं ज्याला आपण 18 वर्षाच्या खालची मुलं जी आहेत त्याला कायद्यान्वये ती मुलं बाल समजली जातात आणि या मुलांचा गुन्ह्यातील सहभाग किंवा गुन्हेगारीकडे ही मुलं कशी वळली याविषयी थोडंसं आपण जाणून घेतलं तर आपल्याला असं दिसेल की मुळातच हे जे वय असतं हे अत्यंत धाडसी वय आणि या वयामध्ये प्रत्येक मुलामध्ये ॲडव्हेंचरस आणि आपण काहीतरी वेगळं करून दाखवावं अशी एक त्यांच्या मनाची स्थिती असते. तर त्यावेळा त्यांच्याकडे लक्ष देणाऱ्या पालकांनी ती मुलं वेगळं करून दाखवावं म्हणजे सकारात्मक दृष्टीने वेगळं करावं की नकारात्मक दृष्टीने वेगळं करून दाखवावं अशा कुठल्या विचाराकडे वळली त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी त्यांची मित्र त्यांच्या वागण्यात झालेले सूक्ष्म बदल याविषयी अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे. शाळेत मुलं जात आहेत की नाही, त्यांना ट्युशन्स असतील तर ट्युशनच्या वेळेत ट्युशनला जात आहेत की नाही, ट्युशनला लागणारा वेळ, घरी परत येतानाचा वेळ, अचानक नवीन मित्र, विचारशैली बदलणं या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं तर थोडंसं मुलांना मुख्य ट्रॅकवर आणणं पालकांना सोपं जाणार. आजकाल आपण बघतो की कुठेतरी वर्तमानपत्र किंवा याच्यात भाई लोकांच्या ज्या जाहिराती आलेल्या असतात किंवा फ्लेक्स लागलेले असतात त्या फ्लेक्सच्या माध्यमातून या लोकांना असं वाटतं की आता आम्ही कायद्याने तर ते तशा प्रकारचे फ्लेक्स लागले त्या लोकांवर गुन्हे वगैरे दाखल करतो आणि कुठल्या प्रकारचे फ्लेक्स लागू देत नाही. परंतु असं कुठेतरी चुकून एखादा फ्लेक्स असला तर या मुलांना उगाच वाटतं की अरे असं वागल्यामुळे हिरो होतो माणूस किंवा सिनेमामध्ये उगाच जे समाजकंटक किंवा गुन्हेगार असतात त्यांना हिरोचे रोल्स दिले असतात. काही टी व्हीवरच्या मालिका यामधनं ही मुलं उगाच कारण नसताना त्यांना तसं अनुकरणशील असं हे वय असल्यामुळे ती तिकडे वळण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा वेळी ती मुलं जर वळाली आणि त्यांना कोणीच काही अडसर केला नाही, कोणी अडथळा आणला नाही तर ते नक्कीच गुन्हेगारी क्षेत्राकडे जे मुळातच या वयाचं मोठं अट्रॅक्शन आहे ते तिकडे वळतात. एखादा हिरो स्टाईलमध्ये सिगरेट पित असेल तर मुलांना वाटतं की अरे अशा स्टाईलने सिगरेट प्यायलं तर आपण हिरो दिसू. तर अशा प्रकारचं मुलांचं वागणं असतं त्यावेळी त्यांना समजावून सांगणं आपलं काम असतं, पालकांचं काम असतं, वडीलधाऱ्यांचं काम असतं. आणि नुसत्या पालकांचंच काम नाही तर शिक्षक त्याचे शिक्षकांचं काम आहे, त्याचे वडीलधारे मित्र असतील मित्रांचं काम आहे. त्यांना भलं वाईट ह्या दोन्ही गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे आणि या धाडसी वृत्तीला एका सकारात्मकरित्या धाडसाकडे वळवलं पाहिजे. या मुलांचं नक्की काय करायचं हा एक मोठा प्रश्न सगळ्यांना हल्ली पडत असतो. मुलं घरापेक्षा बाहेर जास्त वेळ असतात, अंतरं जास्त झाली शाळे कॉलेजेसची, त्याच्यामुळे ती मुलं दृष्टीआड असतात. त्यावेळेला विशेष काळजी घेणं हे आपलं सगळ्यांचंच कर्तव्य ठरेल. दुसरं मी बोलेन की नागरिकांनी त्यांच्या ज्या छोटे छोटे त्यांच्या पोलिसांशी त्यांचा जो संबंध येतो तर 2-3 गोष्टीत येतो. एक तर त्यांच्याकडे काहीतरी वस्तू हरवणं, घरफोडी होणं, कोणीतरी उगाच येऊन त्यांना काहीतरी शिवीगाळ करणं, काहीतरी दादागिरी करणं या संदर्भात पोलीस स्टेशनला बऱ्याचदा नागरिकांना यायला लागतं. तर अशा वेळी पहिल्यांदा नागरिकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे या सर्व गोष्टींचा कायद्याने त्यांना अधिकार दिलेला आहे. तक्रार देणं हा त्यांचा कायद्याने दिलेला त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. त्यामुळे तक्रार देताना कुठली अपराधीपणाची भावना त्यांनी मनात ठेवता कामा नये. आपल्या ज्या चौक्यात ज्या एरियात हा गुन्हा घडला आहे, ज्या एरियात ते राहत आहेत त्या एरियातल्या चौकीवर जाऊन तिथे त्यांनी तक्रार दिली पाहिजे. तर तिथल्या अंमलदार असतील, आमचे हवालदार असतील, ASI असतील, त्यांच्याकडनं त्यांना समाधान नाही वाटलं ते चौकीला PSI आहेत, त्या PSIना त्यांनी भेटलं पाहिजे. PSIंकडनंही समाधानकारक त्यांना वागणूक नाही मिळाली किंवा त्यांची तक्रार घेतली गेली नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर ते जवळ असलेल्या पोलीस स्टेशनच्या सिनियर PI असतात तिथे पोलीस स्टेशनला एक 20 ते 22 वर्ष 25 वर्ष सर्व्हिस झालेले अधिकारी असतात, मॅच्युअर्ड अधिकारी असतात. अशा अधिकाऱ्यांकडे जाऊन ती तक्रार सांगितली पाहिजे. ते नक्कीच त्या तक्रारीची दखल घेतील आणि ज्या तक्रारीचं गांभीर्य कमी न होता किंवा तक्रार योग्य पद्धतीने दाखल करून घेतली. चौकीच्यावर सहाय्यक आयुक्त असतात, पोलीस स्टेशनच्या वर सहाय्यक आयुक्तांकडे 2 ते 3 पोलीस स्टेशन्स असतात.
त्यांनाही तुम्ही भेटू शकता. पुणे शहरात 4 परिमंडळ आहेत, 4 उपायुक्त आहेत. त्या परिमंडळाला 4 उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत, तेही तुम्हाला रोज भेटतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरीही तुमचं समाधान नाही झालं तर तुम्ही माननीय पोलीस आयुक्त दररोज 4 वाजता सर्व लोकांना विदाऊट अपॉइंटमेंट भेटत असतात आणि स्वतः आयुक्त तक्रारदारांशी बोलतात आणि तात्काळ त्या तक्रारींचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळे तक्रार बऱ्याचदा पोलिसांविषयी काहीतरी गैरसमज असतात, कुठेतरी काहीतरी ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसतो. पण तरी बरेच लोक असं म्हणतात की पोलिसांना तक्रार द्यायला पैसे लागतात. तर असं कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे लागत नाही. हा मी परत सांगतो, तुमचा अधिकार आहे हा तक्रार द्यायचा आणि तुमची तक्रार ही योग्य पद्धतीनेच लिहिली गेली पाहिजे. अशा वारंवार सूचना माननीय आयुक्त साहेब यांच्याकडनं सगळ्या पोलिसांना जात असतात. सर्व अधिकारी त्या दृष्टीने सूचना देत असतात. कुठेतरी एखादा वाईट अनुभव आला म्हणून सगळं जग वाईट आहे असं काही समजण्याचं कारण नाही. आपण स्वतः अनुभव घेतल्यानंतरच मग आपण काहीतरी कुठेतरी त्याविषयी आपण काहीतरी वक्तव्य करू शकतो. पण बऱ्याचदा असं होतं की अनुभवाच्या आधीच आपलं भीती वाटते आपल्याला, कोणीतरी चुकीचं सांगितलेलं असतं, कुठेतरी चुकीचं वाचलेलं असतं. तर अशा प्रकारचं त्यांचं वागणं असू नये. ज्येष्ठ नागरिकांबद्दल सांगता येईल की ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्यासाठी पुणे पोलिसांनी एक हेल्पलाईन तयार केली. 26111103 हा त्या हेल्पलाईनचा नंबर आहे. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना ज्याही काही समस्या असेल त्या समस्या हा नंबर इथे पोलीस आयुक्तालयात क्राईम कंट्रोल रूमच्या ठिकाणी त्या ठिकाणी हा फोन ठेवलेला आहे. त्या ठिकाणी अटेंडन्स असतो. नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना असणाऱ्या तक्रारी या ठिकाणी घेतल्या जातात आणि जेवढं काही निराकरण करणं शक्य तेवढं निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळे ह्या हेल्पलाईनचा नक्कीच ज्येष्ठ नागरिकांनी वापर करावा. ज्येष्ठ नागरिकांनी समाजात वावरताना साधारणतः थोड्याशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच त्यापासून बराचसा फायदा होईल. एक तर बऱ्याचदा असं दिसतं आता सगळीकडे की बऱ्याच असे गुन्हे घडले पुणे शहरात की ज्येष्ठ नागरिकांना अडवून त्यांना सांगितलं होतं की पुढे काहीतरी खून झाला आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, तुम्ही पुढे जाऊ नका आणि जाल तर तुमच्या जवळचे दागिने काढून ठेवा. म्हणून कोणतरी पोलीस असल्याचा बहाणा करून कोणीतरी चिटर लोक, बदमाश लोक अशी त्यांना दागिने काढून द्यायला होतात आणि त्यांचे दागिने मग हातच्या दागिन्यांची पुडी खिच्यात ठेवतात आणि ज्येष्ठ नागरिकांना दुसरीच कुठली तरी कागदाची पुडी बांधून देतात. घरी गेल्यावर त्यांना कळतं की हे दागिनेच नाही तर आपल्याला फसवलं गेलं. आपण तर आधी तुम्हाला सांगतो की कुठलाही पोलीस अधिकारी कुठल्याही नागरिकाला तुम्ही अंगावरचे दागिने काढून ठेवा अशा कुठल्याही प्रकारच्या सूचना देणार नाही. त्याच्यामुळे असं सांगणारा माणूस 100% बनावट पोलीस येतो. तो खरा पोलीस नाही, तोतया पोलीस आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. पोलिसांबद्दल तुम्हाला शंका आली तर तुम्ही त्यांचं ओळखपत्र मागा. तुमचा अधिकार आहे की बाबा तू ठीक आहे पोलीस असं म्हणतोयस तर तुझं ओळखपत्र दाखव. ते ओळखपत्र बघण्याचा तुम्हाला अधिकार आहे. ते ओळखपत्र असे बदमाश लोकांकडे नसतंच आणि जरी त्यांनी खोटं ओळखपत्र तयार करून आणलं असतं तरीही दागिने काढून ठेवा असतं कुठलाही पोलीस कर्मचारी, कुठलाही पोलीस अधिकारी तुम्हाला सांगणार नाही. त्याच्यामुळे अशा भूलथापांना बळी पडू नका. किंवा स्त्रियांना सांगितलं जातं की पुढे तुम्ही साड्या वाटपाचा कार्यक्रम चालला आहे, ज्येष्ठ महिलांना सांगितलं जातं तुम्ही अंगावरचे दागिने काढून ठेवा तरच तुम्हाला साडी मिळेल. असं काहीही कार्यक्रम नसतो आणि दागिन्यांचा आणि त्या साडी वाटपाचा कुठलाही संबंध नसतो. या सर्व ज्येष्ठ नागरिक ज्या महिला आहेत, ज्या माता भगिनी आहेत, त्यांनी सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. शक्यतो कोणीतरी केअरटेकर बरोबर असेल तरच अशा ज्याला एकांती रस्ता म्हणतात त्या एकांती रस्त्याला फिरायला टाळा. त्यांना बरोबर घ्यायचे केअरटेकरला. घरामध्ये नोकर ठेवताना सगळ्यांनी नोकरांसमोर बऱ्याचदा असं होतं की ज्येष्ठ नागरिकच एकटे असतात घरात आणि नोकर असतो. नोकरासमोर आर्थिक विषय टाळा. आपण घरात पैसे कुठे ठेवतो हे त्यांना कळू देऊ नका. फोनवर बोलताना कुठून तरी फोन येतो आणि आर्थिक काहीतरी बाबी आपण त्याच्यासमोर बोलतो. त्याने त्या माणसाला तो उद्युक्त होतो गुन्हा करायला की अरे हे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते आपल्याला प्रतिकार करणार नाहीत आणि यांच्याकडे एवढे पैसे त्यांना पण त्या प्रलोभनाने ते गुन्हे करू शकतात. म्हणून त्यांच्यासमोर असे विषय काढू नका. बँकेत कुठे गेल्यानंतर बँकेत जाताना किंवा येताना कुठेतरी अंगावर घाण पडली असं दाखवतात. पार्लेजी बिस्किट
ची गुळणी करतात आणि ती गुळणी अंगावर टाकतात किंवा पेस्ट अंगावर टाकतात आणि तुमच्या अंगावर घाण पडली, तो काका तो शर्ट धुवून घ्या म्हणून तो शर्ट धुवायला कुठे नळावर जातो माणूस आणि त्याची बॅग तो बाजूला ठेवतो आणि शर्ट धुतानाच त्याच्या लक्षात येतं की आपली बॅग पळवली गेली. तर अशा प्रकारे ती एक सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत परत चेन चोरी मोठ्या प्रकारचा एक आपले सध्या प्रश्न भेडसावतोय. साधारणतः आपले दागिने आपण घालण्याबद्दल काही वाद नाही, परंतु दागिन्यांचं प्रदर्शन होणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ते दागिने आतल्या बाजूला राहतील, शरीराच्या कपड्याच्या आत झाकले जातील, अशा प्रकारे जर ठेवले तर मला वाटतं या गुन्ह्याला नक्कीच आळा बसतो. अचानक कुठेतरी एकांती रस्त्याला फिरायचं, दागिने दिसतील अशा प्रकारचं जर आपलं वर्तन असेल तर ते नक्की आपण चोरांना आमंत्रित करतो असं होतं. अचानक कोणी मार्ग बदलून तुमच्याकडे येत असेल तर सावध राहिलं पाहिजे. मध्यंतरी विमानतळच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत देशपांडे मॅडम म्हणून एक महिला होती, त्यांनी या प्रकारच्या एका चोराला पकडून पण दिले. त्यांचा सत्कार माननीय पोलीस आयुक्तांनी केला आहे. तर अशा प्रकारे थोडंसं धाडस तुम्ही दाखवलं तर नक्कीच चोर पकडायला आपल्याला मदत होईल. आणि आजूबाजूच्या नागरिकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की अशा वेळेला कोणी महिला किंवा पुरुष ज्याचं चेन स्नॅचिंग होतंय तो जर मदतीची काहीतरी याचना करत असेल तर मदतीला जाणं हे तुमचं नैतिक आणि कायदेशीरही कर्तव्य आहे. आणि असं करत असताना तुम्ही चोराला तुमच्याकडनं जर इजा जरी झाली चोराला प्रतिकार करताना तर तो कायद्याने गुन्हा ठरत नाही. पळताना पडला चोर किंवा चोर काहीतरी प्रतिकार करतोय तुमच्याकडनं तुम्ही मारहाण केली, त्याला काहीतरी फ्रॅक्चर झालं, काय झालं तर तो कायद्याने गुन्हा नाही ठरणार, कारण तो तुमच्या संरक्षणासाठी तुम्ही केलेला प्रतिकार आहे. आणि अशा प्रकारचं भारतीय दंडसंहिता किंवा IPC प्रमाणे हा गुन्हा ठरतो. आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीला गेलं पाहिजे, कारण प्रत्येकावर इतकी वेळ येऊ शकते. अपघाताच्या बद्दल मी बोलेन की बऱ्याचदा असं दिसतं की रस्त्यावर कोणीतरी अपघातग्रस्त माणूस पडला. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की अपघातात जे पेशंट दगावतात त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की त्याचं रक्तस्राव जास्त होतो आणि रक्तस्राव जास्त आल्याने प्रथमोपचार न मिळाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये तो माणूस दगावतो. तर बऱ्याचदा आपण सगळे असं बघतो, खरं तर आपण सगळेजण रस्त्यावर जात असतो, कधीही कोणावर वेळ येण्याची शक्यता असते. अपघात हा काही ठरवून झालेला नसतो, त्याच्यामुळे तुमच्या आमच्यावर कधीही वेळ येऊ शकते. परंतु आपण सोयीस्कररित्या जखमी माणसाकडे दुर्लक्ष करतो आणि निघून जातो. खरं तर त्याला आपण आपल्या गाडीत नेऊ शकतो, त्याला हॉस्पिटल नेऊन त्याचे प्राण वाचवू शकतो, त्याचा रक्तस्राव थांबवू शकतो. थोडंसं प्रथमोपचाराने रुमाल बांधला, पट्टी बांधली, त्याचा रक्तस्राव कमी केला, त्याला वेळेवर दवाखान्यात पोचवलं तर तो माणूस वाचू शकतो. परंतु विनाकारण कुठेतरी पोलिसांविषयी गैरसमज की असा माणूस नेल्यानंतर पोलीस काहीतरी प्रश्न विचारतील, आपल्याला जाळपोळी करतील, तर असं काहीही नसतं. ही सगळी ऐकीव आणि कपोलकल्पित अशी ही सगळी प्रोपगंडा झालेला असतो आणि अशा प्रकारे पोलीस विनाकारण कोणालाही त्रास देणार नाहीत याची नक्कीच आपण खात्री मनाशी बाळगली पाहिजे. तर जखमीला मदत करण्याविषयी 100 वेळा वर्तमानपत्र ते आत्तापर्यंत देऊन आले. या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण रोजच्या दैनंदिन जीवनात पाळल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. प्रवास करत असताना प्रवासात बऱ्याचदा असं दिसतं की गुंगीची औषधं तुम्हाला दुसऱ्यांकडनं शेजारच्याकडनं शीतपेय किंवा प्रसाद म्हणून देणारा काही शिरा असेल, पार्लेजीचं बिस्किट असेल, फळ असेल, अक्षरशः फळामध्ये सुद्धा वरच्या बाजूने इंजेक्ट करून गुंगीची औषधं दिली जातात. अर्धं फळ तुम्हाला दिल्यानंतर अर्धं शेजारचा माणूस खातो. कदाचित तुम्हाला वाटतं त्याने फळ खाल्लं म्हणजे याच्यात काही धोका नाही, पण कदाचित खालच्या भागात त्याचं इंजेक्ट केलेलं नसतं. वरचं समजा केळ असेल, अर्धं केळ इंजेक्शन देऊन तुम्हाला दिलं जातं आणि तुम्ही ते खाल्ल्यानंतर गुंगी येते आणि त्याच्यानंतर तुमचे दागिने किंवा मौल्यवान चीज वस्तू असेल, बॅग असेल, ती बॅग पळवली जाते. बऱ्याचदा तर असं दिसलं की या गुंगीच्या औषधाचा डोस जास्त झाला तर बऱ्याचदा तो जो घेणारा इसम असतो तो दगावल्याची बऱ्याचदा आपण वर्तमानपत्रात वाचत असेल. अशा प्रकारचे गुन्हे घडलेत, आरोपींना आपण पकडले, परंतु दररोज वास झाले, खूप मोठ्या प्रमाणात आपलं शहरही वाढलं आहे, प्रवासामध्ये अनोळखी माणसं भेटतात. त्याच्यामुळे कटाक्षाने प्रवासात कोण दुसऱ्या शेजारच्याकडनं घेऊन पाणी पिणे, प्रसाद खाणे किंवा त्याच्या कुठल्याही प्रकारचा दिलेल्या खाद्यपदार्थावर त्याला नम्रपणे तो नाकारा, त्याला राग आला तरी चालेल परंतु तो नाकारा. कदाचित ते गुंगीचं औषध असू शकतं. याविषयी आपण नक्की खात्री बाळगायला पाहिजे.